वाल्मिक कराडच्या मागच्या अडचणी संपत नाहीयेत। कराडच्या गडगंज संपत्तीचं एक एक प्रकरण उघड होतंय। पिंपरी चिंचवडमधील कराडच्या पत्नीच्या नावे सुमारे 1 कोटी रुपयांचा फ्लॅट असल्याचं उघड झालंय। कासाबेला या सोसायटीत हा फ्लॅट आहे, तर कर थकवल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। संतोष देशमुख प्रकरणातील वाल्मिक कराडबाबत अनेक खुलासे समोर येत आहेत। कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावे, ड्रायव्हरच्या नावे अनेक ठिकाणी संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला होता। त्यानंतर आता पिंपरी चिंचवडमधील अतिशय उच्चभ्रू सोसायटीत वाल्मिक कराडचा फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे। पिंपरी चिंचवडच्या पार्क स्ट्रीट सोसायटीत एक फ्लॅट खरेदी केल्याची माहिती उघड झाली आहे। पार्क स्ट्रीट सोसायटीत 601 नंबरचा फ्लॅट हा वाल्मिक कराडचा असल्याची माहिती समोर आली होती आणि या फ्लॅटच्या दारावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं कारवाई करत कर थकल्याची नोटीस बजावली आहे। पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या इमारतीत वाल्मिक कराड आणि टोळीनं 25 कोटी रुपये खर्चून 6 ऑफिस स्पेसेस विकत घेतल्याचा सुद्धा दावा करण्यात येतोय। पश्चाचोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी वाल्मिक कराडच्या नावे पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता असल्याचं उघडकीस येते। काही दिवसांपूर्वीच पुणे शहरामध्ये कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता असल्याचं समोर आलं होतं। त्यानंतर आता पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात असलेल्या या पार्क स्ट्रीट सोसायटीमध्ये सुद्धा वाल्मिक कराड आणि त्यांच्या पत्नी मंजिली कराड यांच्या नावे कोट्यवधी रुपयाचा एक फ्लॅट असल्याचं उघडकीस आले। आयवरी सोसायटीमध्ये असलेल्या या 6व्या मजल्यावरती वाल्मिक कराड आणि मंजिली पाटील यांच्या नावावरती हाच तो 4 BHK फ्लॅट आहे, ज्याची किंमत आत्ताचं बाजार मूल्य पाहता 3 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे। विशेष म्हणजे वाल्मिक कराड यांनी ज्यावेळी हा फ्लॅट घेतला होता त्यानंतर आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा जो मिळकत कर आहे, जो टॅक्स म्हटला जातो, तो भरला नव्हता। त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाने वाल्मिक कराडच्या या फ्लॅटवरती अशा प्रकारे ही जप्तीची नोटीससुद्धा लावलेली आपण पाहू शकतो की कोट्यवधी रुपयांच्या या जो फ्लॅट आहे वाल्मिक कराडचा, त्याचा लाखो रुपयाचा टॅक्स जो की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला वाल्मिक कराड यांनी देणे अपेक्षित होतं, तो आत्तापर्यंत भरला नाही। त्यामुळे अशा प्रकारे वाल्मिक कराडच्या या फ्लॅटवरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाने जप्तीची नोटीस लावलेली आहे। त्यामुळे आता एकूणच हे बीडचं संपूर्ण प्रकरण पाहता वाल्मिक कराड याच्या कोट्यवधी रुपयांची जी संपत्ती आहे त्या संपूर्ण संपत्तीची चौकशी ईडी मार्फत केली जाणार का, हे पाहणं देखील आता महत्त्वाचं असणार आहे। सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड।